माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे काय? आपण अभिवाचनातनं ऐकूया. आषाढ महिन्याची अमावस्या दीप अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्हा सगळ्यांना परिचित. अमावस्या म्हणजे अंधाराचा शिखरबिंदू. या दिवशी अंधाराचा पराभव करून प्रकाशाला आमंत्रण देणे ही आपल्या पूर्वजांची दिव्य परंपरा होय. हे दिवस नुसते दिवे लावायचे नाही, तर मनातील अंधकार घालविण्याचे असतात. महत्त्वाचे म्हणजे मनामध्ये जे काही कटुता असेल, जे नकारात्मक विषय असतील, ते काढून टाकून त्या ठिकाणी सकारात्मक विचारांचा दिवा लावायचा. या दिवशी काय करावे? अहो, घरातील सर्व दिवे स्वच्छ करून तुपात किंवा तिळाच्या तेलात लावावे. प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावावा. विशेषतः तुळशीसमोर, देवघरात, प्रवेशद्वाराजवळ दिवा लावा. तांदूळ, कुंकू, फूल, हळदीने दीपाची पूजा करावी. संध्याकाळी संपूर्ण घरात लोबान, गुगळ किंवा राळ धूप द्यावा. यामुळे वायुशुद्धी होते, नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. तमसो महाज्योतिर्गमय म्हणत दिवा प्रज्वलित करावा. घरात शंखनाद, घंटानाद, ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करावा. घरामध्ये काय करावं? ओम नमो वासुदेवाय भगवते जप करावा. घरामध्ये काय करायचं नाही त्या दिवशी? बघा, लक्षात घ्या. जे करायचं ते आपण करतो, परंतु काय करू नये ते आपल्याला माहित आहे का? चला आपण बघूया. घरात वादविवाद, कटू बोलणे टाळावे. अपवित्रता, मांसाहार, मद्यपान करू नका. घरात नखे केस कापू नये. कोणत्याही अपशकुनाला भीती न बाळगता सकारात्मक ऊर्जेने दिवस जगावा. उपासना कधी व कशी करावी? सकाळची उपासना ब्रह्ममुहूर्ताला स्नान करावे. ओम भूर्भुवः स्वः मंत्राने सूर्याला वंदन करावे. देवघरात शांत ध्यान करावे. संध्याकाळी दिवा लावायच्या वेळेस सूर्यास्तानंतर दिव्यांची ओवाळणी करावी. श्रीसुक्त म्हणावे, शांतीपाठ, दीपस्तुती, त्र्यंबकम यजामहे श्लोक म्हणावेत, मंत्र म्हणावे. कुटुंबासमवेत सामुदायिक आरती करावी. घरात स्थिरता, शांती यासाठी हे मंत्र जपावे. मंत्राचा अर्थ ओम दौ शांती त्रैलोक्य शांती. ओम नमो भगवते वासुदेवाय मनशुद्धी दीप ज्योतिर्नमस्ते प्रकाश पूजन. ओम त्र्यंबकम यजामहे पितृशांती. ओम नमो शिवाय वास्तुशांती. घराच्या ऊर्जेसाठी 5 खास गोष्टी आवश्यक होय. कोणत्या? ऐका. मुख्य दरवाजाच्या बाहेर तांदळावर तांब्या ठेवून दिवा ठेवा. घरात संध्याकाळी लोभान घालून सर्व खोल्यात फिरवा. दरवाजाजवळ ओम किंवा स्वस्तिक काढा. तुळशी समोर रोज संध्याकाळी एक दिवा लावा. मंत्र जप करत एक लहान चौरंग दिव्याने सजवा. शेवटी एक महत्वाची सूचना काय बरे? केवळ दिवा लावणे म्हणजे दीप अमावस्या नव्हे, तो दिवा आपल्या मनातही लावला पाहिजे. तो प्रकाश आपल्या कृतीत, बोलण्यात, विचारात उतरला पाहिजे. नाहीतर अंधार केवळ बाहेरच नाही तर आतही व्यापतो. त्यामुळे आपल्या घरातही दिवा लावा, पण मनातही श्रद्धेचा, विवेकाचा दिवा लावायला विसरू नका. जरी आपली काही चूक असेल तर ती स्वतःहून कबूल करा. जर आपण कोणाशी अबुला धरला असेल तर तो आपण विसरून स्वतःहून बोलायला जा. म्हणजे हा मनातला दिवा आपला प्रज्वलित झाला, सकारात्मक झाला असं आपण समजूया. कारण हे दिवस फक्त धार्मिकतेचे नव्हेत, संवादाचे, संयमाचे, आत्मजागृतीचे आहेत. संध्याकाळी दिवा लावायच्या वेळी आपण श्लोक म्हणावे. कोणते श्लोक? त्यात आपण ऐकूया. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर आपण शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडले मोती हार. दिव्याला देखून नमस्कार. तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान्हरात. दिवा लावला देवापासी उजेड पडला तुळसी पासी. माझा नमस्कार गोपाळ कृष्णासी. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन. दीपा हरतु मे पापम
संध्यादीप नमस्तुते. आदिराजा महाराजा वनराज वनस्पती इष्टदर्शनमीष्टानं शत्रुना च पराभवम् मूले तु ब्रह्मरूपाय मध्ये विष्णुरूपेण अग्रता शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. अश्वत्थाय नमो नमः.